नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या 5 तारखेचा एक GR प्रसिद्ध झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो 2 एप्रिलला देखील GR आलेला होता, त्याच्यावरती आपण व्हिडिओही बनवलेला होता. तर याच्यामध्ये मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदभरती केली जाणार आहे, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. तर याच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, जो GR काल प्रसिद्ध झालेला आहे तो मित्रांनो सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई या कार्यालयाकरिता लघु टंकलेखक 1 आणि लिपिक टंकलेखकसाठी 13 अशा एकूण 14 रिक्त पदांची पदभरती करण्यासाठी, ज्यामध्ये मित्रांनो 1 वर्षासाठी अथवा तुमची जी पदं आहेत परमनंट पदं भरेपर्यंत अगोदर जे घडेल त्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे सध्या भरली जात आहेत. तर मग मित्रांनो ही परमनंट पदं जी आहेत ती कधीपर्यंत भरली जातील, किती परमनंट पदं आहेत तोही GR मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, अजून एक 2 एप्रिलला GR आला होता, जो की मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील जे खंडपीठ आहे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयाकरता मित्रांनो लिपिक टंकलेखकची 5 पदं आणि शिपाईची 5 पदं अशी 10 पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाणार आहेत. तर यालाही मान्यता भेटलेली, हा देखील GR प्रसिद्ध झालेला आहे. पहा इथंही मित्रांनो आपण जर बघितलं ह्या GR मध्ये काय म्हटलंय पहा, याच्यामध्ये विधी आणि न्याय विभागाचा जो 18 एप्रिल 2023चा जो GR आहे मित्रांनो, त्यानुसार ही परमनंट पदं भरली जाणार आहेत. परंतु परमनंट पदं भरेपर्यंत ही पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाणार आहेत. आता मग मित्रांनो तुम्ही म्हणाले की 18 एप्रिल 2023ला जो GR आलेला आहे आणि सध्या 1 महिन्यापूर्वी 11,000 पदांचा जो GR आलेला होता, ती पदं कुठली आहेत आणि ही जी पदं भरली जात आहेत सध्या ही 18 एप्रिल 2023ला या ठिकाणी सरकारी वकील कार्यालयांच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. तर ही पदं जी आहेत, जसं की मित्रांनो आता उच्च न्यायालय मुंबईची मूळ शाखा जी आहे या ठिकाणी ही जी पदं भरली जात आहेत 14 पदं, तर या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं तर त्या कार्यालयांमध्ये सरकारी वकिलांच्या कार्यालयामध्ये 53 नियमित पदं म्हणजे 53 परमनंट पदं भरली जाणार आहेत आणि 17 पदं जी आहेत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाणार आहेत. तर मग हा जो आकृतीबंध आहे तो कुठला आहे, तर बघा मित्रांनो हा आकृतीबंध वेगळा आहे. 11,000 पदांचा जो GR आलेला तो वेगळा आहे आणि सरकारी वकिलांची जी कार्यालय तिथं देखील पदं वेगळी भरली जाणार आहेत. तर 2 जाहिराती अशा तुमच्या परमनंट पदांची तुम्हाला पाहायला भेटतील. एक म्हणजे हा मित्रांनो जो GR आलेला आहे पहा 6 फेब्रुवारी 2024ला, ज्यामध्ये मित्रांनो 11,064 नवीन पदं भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये 5,000 पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील आहेत. परंतु 11,064 नवीन पदं जी आहेत या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत. त्याचाही GR आलेला आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालयाच्या परिक्षेत्रामध्ये येणारी पदं आहेत, काही लघुवाद न्यायालयामधली पदं आहेत, काही कौटुंबिक न्यायालयामधली पदं आहेत. परंतु 32 जिल्हा न्यायालयामध्ये ही साधारणतः पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. ही 11,000 पदं हा जो नवीन GR आलेला आहे आणि आत्ता सध्या जी मित्रांनो या ठिकाणी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं भरली जातात त्याचे जे GR 5 एप्रिल आणि 2 एप्रिलला प्रसिद्ध झालेला आहे, त्याचा संबंध जो आहे मित्रांनो हा 18 एप्रिल 2023ला जो GR आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो विधी आणि न्याय विभागाच्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या आस्थापनेवरील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत, म्हणजे जी 13 कार्यालय असतात मित्रांनो या ठिकाणी सरकारी वकिलांची जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील पदभरती होणार आहे. ही 18 एप्रिल 2023ला GR आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत याची जाहिरात आलेली नाही. त्यामुळे मित्रांनो त्यांना आता काय झालेलं आहे, या ठिकाणी मनुष्यबळाची गरज भासते, म्हणून मित्रांनो हे 2 GR प्रसिद्ध झालेत. पहा हा 5 एप्रिलचा GR कुठला प्रसिद्ध झालेला आहे, सरकारी वकिलांची जी कार्यालय आहेत तिथं पदं भरण्यासाठी उच्च न्यायालयाची जी मूळ शाखा आहे मुंबई या ठिकाणी 14 जागा भरल्या जाणार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील जे खंडपीठ आहे उच्च न्यायालयाचं, तिथं मित्रांनो 5 शिपाई आणि 5 या ठिकाणी लिपिकची पदं भरली जाणार आहेत. ही 2 एप्रिलला GR आलेला आहे. तर ही जी पदं आहेत 18 एप्रिल 2023ला जो GR आलेला आहे, आकृतीबंध मंजूर झाला आहे, परंतु सरळ सेवेची जी परमनंट पदं आहेत ती भरली गेलेली नाहीत अजून, म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पदभरती सुरू झालेली आहे. तर ही जोपर्यंत पदं भरली जात नाहीत 13 सरकारी कार्यालयांमधील 13 सरकारी वकिलांच्या कार्यालयामधील, तोपर्यंत मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं तिथंही भरली जाणार आहेत. परंतु परमनंट पदांची जाहिरात देखील तुम्हाला आलेली पाहायला भेटेल. जशी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदं भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल 1 वर्षासाठी किंवा जोपर्यंत परमनंट पदं भरली जात नाहीत तोपर्यंत ती पदं भरली जाणार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, तुमच्यापर्यंत नक्की त्याची माहिती शेअर केली जाईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसची जाहिरात आल्यानंतरही. आणि परमनंट पदांची जाहिरात तर येणारच मित्रांनो. तर याच्यामध्ये 13 सरकारी वकिलांच्या कार्यालयामध्ये मित्रांनो किती पदं आहेत, किती पदं मंजूर झालेले आहेत, किती पदांची जाहिरात येऊ शकते तेही आपण बघूयात. तर बघा इथं म्हटलेलं आहे मित्रांनो की 13 सरकारी वकील कार्यालयांच्या आस्थापनेवर मंजूर पदांचा आढावा घेऊन 581 पदांचा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यामुळे प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यामध्ये देखील मित्रांनो 418 नियमित पद आहेत आणि बाकीची 163 पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहेत। तर जोपर्यंत मित्रांनो ही परमनंट पदं भरली जाणार नाही तोपर्यंत सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती की मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाची जी मूळ शाखा आहे सरकारी वकिलांचे जे कार्यालय तिथं मित्रांनो 14 पदांची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जाहिरात येणार आहे। ही जाहिरात जशी येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल आणि 10 पदांची जाहिरात जी आहे या ठिकाणी उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्या ठिकाणी 10 पदांमध्ये 5 पदं लिपिकची आणि 5 पदं शिपाईची ही देखील जाहिरात येणार आहे। ही जशी माहिती येईल जशी जाहिराती न्यूजपेपरला येतील किंवा वेबसाईटला येतील किंवा मित्रांनो त्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा सध्या मित्रांनो या ठिकाणी ही जी 11,000 पदांचा जो GR आलेला आहे त्याच्याबद्दल अजून कुठलीही अपडेट नाही। ही वेगळी पदे असणार आहेत आणि या ठिकाणी हा 18 एप्रिल 2023चा जो GR आहे ही जी पदं आहेत सरकारी वकिलांचे 13 कार्यालय जे आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी भरली जाणार आहेत। तर 13 कार्यालयांतली पदं भरण्यासाठी मित्रांनो सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदभरती सुरू आहे। त्याचे GR आलेले आहेत त्याची पदभरतीची मान्यता भेटलेली आहे। परमनंट पदांचे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जाहिरातीची जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला पुढील अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।